राधानगरी तहसीलदार कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि तहसीलदार अनिता देशमुख यांची बैठक झाली। या बैठकीत उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगले यांनी तालुक्यात अवैध बॉक्साईड उत्खननासह औषधी वनस्पतींची तस्करी होत असल्याचा आरोप केला। धामणी प्रकल्पातील झाडांचा लिलाव 35 लाख रुपयांना झाला आणि त्याच्या तोडणीचा खर्च 2 कोटी रुपये ही तफावत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। त्या प्रमाणात उत्खनन केलं जातं हे असं, आणि इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये हा पार्ट आहे, तरीही तिथं उत्खनन मोठ्या प्रमाणात जवळजवळ आज तागायत बॉक्साईडचे 150 ट्रक तिथं माल नेलेला आहे। कमीत कमी 150 ट्रकच्या पेक्षाही जास्त असू शकतोय। पण जेवढ्या आम्ही ज्यावेळी तिथे व्हिजिट केली, फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना त्या जागेवरती आम्ही बोलवलं, तिथली व्हिजिट केल्यानंतर बऱ्यापैकी उत्खनन झालेलं हे दाखवून दिलं, तर त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही साहेब ट्रक पकडण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या। म्हणजे फॉरेस्टच्या लोकांना जीवे मारण्याच्या सुद्धा धमक्या दिल्या जातात। म्हणजे किती प्रकारचं राधान तालुक्यात असा कधीच प्रकार झाला नाही किंवा आमच्या दिसण्यात आलेला आहे। त्यासाठी काहीतरी कारवाई करावी हे दृष्टिकोनातून सांगण्यासाठी आले। दुसरी गोष्ट, धामूर भागामध्ये जे झाड वृक्षतोड झालेली आहे, वृक्षतोडीची किंमत किती दाखवल्या 35 लाख आणि ऍक्च्युअली किंमत आहे 2.5 कोटी आणि शासकीय याच्यानुसार अशा पद्धतीचं जर मोठ्या प्रमाणात जर शासना एवढेच अधिकारी जर आपले धूळ फेकत असतील जनतेच्या याच्यामध्ये, तर याच्यासारखं वाईट काही नाही ना। खैर आणि अन्य वनस्पतींची तस्करी रोखण्याबरोबरच अन्य गैरप्रकार थांबले नाहीत तर शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ, असा इशारा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी दिलाय। राधानगरी तालुक्यामध्ये भिकाजी बेरकट या शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू गव्याच्या हल्ल्यामध्ये झाला होता। त्या अनुषंगानं तहसीलदार आणि वन विभागाची आज शिवसेनेच्या सूचनेनुसार बैठक लावण्यात आलेली होती। राधानगरी अभयारण्य आपण जेव्हा शब्द वापरतोय त्यावेळेला इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये मानवी संचार होता कामा नये, पण मोठ्या प्रमाणात उत्खनन होणं, खैरांची तस्करी असू देत, यामुळं जंगली प्राणी आणि श्वापद ही मनुष्य वस्तीवरती यायला लागलेत। आम्ही तशी सूचना सांगितलेली आहे की जर या गोष्टी थांबल्या नाहीत भविष्यामध्ये, तर वन्य विभागाच्या पाठीमागं शिवसेनेला आपल्या स्टाईलनं उत्तर द्यावं लागेल। आणि म्हणून ज्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला त्याला अनुदान मिळावं ही आमची मागणी होती, ती पूर्तता झाली, पण भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून प्रशासनाने वेळीच पावलं उचलावी ही आज शिवसेनेच्या वतीने आम्ही मागणी केलेली आहे। निवडक ठेकेदारांना कामं देऊन वनतळी कामात मोठा भ्रष्टाचार झालाय असा आरोप युवराज पोवार यांनी या बैठकीत केला। यावर वनक्षेत्रपाल विशाल पाटील यांनी या कामात कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचं सांगत या कामाबद्दल उपस्थित होणाऱ्या शंकांचं निरसन करू अशी ग्वाही दिली। यावेळी उत्तम पाटील, साताप्पा नरके, उत्तम शेटगे, सागर भावके, संभाजी पाटील आदी उपस्थित होते।